ही आपली जागा. चला चला काय करू शकत. अमर रहे, अमर रहे, अजीत दादा अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अजीत दादा अमर रहे. जब तक सूरज चांद रहेगा दादा का नाम रहेगा. ही आपली जागा. तमाम महाराष्ट्रासाठी आणि राष्ट्रवादी परिवारासाठी अतिशय काळाचा दिवस आहे. आज महाराष्ट्राच्या चौफेर प्रगतीसाठी झटणारं आपलं नेतृत्व, आपला दादा आज आपल्याला सोडून गेलेला आहे आणि ही उणीव कधीच ते भरून निघणारी आहे. त्यामुळं अधिकच न बोलता आपण त्या महान नेत्याला, असा नेता पुन्हा होणे नाही ज्यानं सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पहाटे 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत जीवाचं रान करत होता, असा नेता आज आपल्यातनं गेलेला आहे. आज आपण आपले सर्व नेते मंडळीच्या माध्यमातून 2 मिनिटं शब्द राहून आपण त्यांना त्या पवित्र आत्म्यात आपण श्रद्धांजली व्हावी. ओम शांती शांती. या प्रसंगी आपले नेते मंडळी असतील तरी श्रद्धांजलीच्या काही दादांच्या आठवणी असतील, त्यांनी ते श्रद्धांजली व्हावी अशी मी त्यांना विनंती करतो. आज सकाळी आम्हाला अचानक बातमी 9 वाजता कळाली की आदरणीय अजितदादा यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. ही आम्हाला तरी खरंच वाटलं नाही. दादा हे पवार कुटुंबियाचे, महाराष्ट्राचे, राष्ट्रवादी कार्यकर्त्याचे बाप होते. सगळ्यांना घेऊन जाणारे होते. आम्हाला परवाच कळालं की दादा ज्यांना इलेक्शन मध्ये उभारायचं आहे त्यांनी उभा राहावा. पवार साहेबांचे असतील या घड्याळ्याचे असतील, आम्ही त्यांना ताकद देऊ, मदत करू. असा नेता यापुढे कधी होणार नाही. एवढं बोलून माझे 2 शब्द संबोधतो. त्यांच्या आत्म्यात शांती लाभो एवढंच बोलतो, संबोधतो. आज नेतृत्व आमचा आधारवड आमच्यापासून निरावून गेलेला आहे. आजचा बुधवार सकाळी आमच्यासाठी काळी सकाळ आहे. आमच्या राष्ट्रवादी परिवारावर मोठा आघात झालेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात, महाराष्ट्राच्या सत्ताकारणात असेल, महाराष्ट्राच्या विकासाच्या राजकारणात असेल, खूप मोठी हानी महाराष्ट्राची झालेली आहे. ती कधी न भरून येणारी हानी आहे. न भूतो न भविष्यात असा आमचा नेता आज आमच्या निरावून गेला. काय नेतीनं असं केलं, या काळानं काय आमच्यावर झडप घातली चंद्रच नाहीत, देवालाच नाहीत. आज नतमस्तक तुम्ही दादाचे आणि आज आपल्यातून आपल्या महाराष्ट्राचं थोर नेतृत्व अजितदादा पवार यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. आणि हा खरोखरच भयंकर असा दुर्दैवी प्रसंग आहे. आणि आपली राष्ट्रवादी पक्षाची न भरून येणारी एवढी मोठी हानी झालेली आहे की हानी कधीही भरून निघणार नाही. पुढं येणारं आपलं महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद दादा घोषणा त्याच्यापासून दादा थोडंसं निघून गेले, त्यामुळे ते राहिलेलं आहे. आणि दादानी एवढं मोठं महाराष्ट्रासाठी, मराठवाड्यासाठी एवढी कामं केलेली आहेत. आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याचे ते जावई होते आणि आपल्या सर्वांना ते सोडून गेले आहेत. आणि पवार कुटुंबियावर एवढी मोठी पवार कुटुंबाची एवढी न भरून येणारी हानी झालेली आहे. आणि ते पवार कुटुंबियांना त्यांना आई जगदंबा त्यांना दुःख सहन करण्याची शक्ती देव, एवढं बोलून मी त्यांना श्रद्धांजली माझा परिवारातर्फे अर्पण करतो, पुजारी मंडळातर्फे अर्पण करतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजितदादा पवार
मी गेले 19 तारखेला बारामध्ये हॉस्पिटलला भेट घेतली होती. माझं एक काम होतं छोटं म्हणजे तो त्यांनी लगेच याला तात्काळ सांगितलं याचं काम करून टाकावं. ही माझी शेवटची भेट ठरली. अजितदादा हे आमच्या सर्वांचे आधार होते. म्हणून मी माझ्या श्रद्धांजली अर्पण करतो. अजितदादा पवार हे आपल्याकडून निघून गेले ही मलाही खरं वाटत नाही. आई तुळजाभवानी त्यांच्या कुटुंबाला सहनशीलता करण्याची ताकद देऊ अशी मी श्रद्धांजली वाटतो. मुख्यमंत्री हे आमचे लाडके नेते, त्यांना आम्ही प्रेमानं दादा असं संबोधित करतात. आज एवढंच मला सर्वांना सांगायचं की आपल्या महाराष्ट्रावरतीच का अन्याय करतोय देव हे मला सांगावं. की महाराष्ट्राचे आपले चांगले चांगले नेते गोपीनाथ मुंडे साहेब असतील, आपले विलासराव देशमुख साहेब असतील आणि आता अजितदादा असतील, हे हर एक गोष्टीला हे आपल्या महाराष्ट्रावरच का अन्याय होतो. आणि आर आबाई असेल, आपल्या महाराष्ट्रावर अन्याय होत असताना असे काय आई भावानी आपली परीक्षा घेत आहे आपल्या महाराष्ट्राची. आई भावानीला आम्ही एवढंच साकडं घालतो की अशा खंबीर नेत्यांना ह्याच्या पुढं आमची पाठराखण करायला लावा. आणि पवार कुटुंबियाला आमच्या सर्वांकडनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. दादांना भाव श्रद्धांजली अर्पण करतो. पवार कुटुंबियाला आम्ही सात्वनित करीत आम्ही सर्व राष्ट्रवादी परिवार त्याच्या पाठीशी राहू आम्ही एवढं सांगतो. आज महाराष्ट्र आज आपल्यातून एक महाराष्ट्राचा हिरा आणि राजकीय क्षेत्रात खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं मानणारा एकमेव व्यक्ती म्हणजे अजितदादा पवार. त्यांनी कशाचीही भीडभाड न बागलता जी काय परखड मत होतं त्या मताशी स्वतःच्या मताशी ठाम राहणारे अजितदादा पवार आपल्यातून निघून गेलेले आहेत. महाराष्ट्राचा कोहिनूर हिरा आज हरवलेला आहे. त्यांच्या दुःखात राष्ट्रवादी परिवारालाच दुःख झालं असं नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला ह्या घटनेने हरवलं. त्यांच्या मृतात्म्यास समाधान सुख शांती लाभो परमेश्वर त्यांच्या मृतात्म्यास आशीर्वाद देऊ एवढी विनंती करू. महाराष्ट्रातच नव्हे तर भारत देशामध्ये आज हा काळा दिवस ठरलेला आहे. मित्रांनो, या महाराष्ट्राच्या जडणघडणमध्ये गेले अनेक वर्ष 20, 25, 30 वर्ष ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्राचा भविष्यकाळ हा उज्ज्वल झाला पाहिजे आणि संपूर्ण महाराष्ट्र एक चांगल्या दिशेनं प्रगतीपथावर गेला पाहिजे असे विकास अभिमान असलेले या महाराष्ट्राचे धडाडीचे उपमुख्यमंत्री आपले सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या या दुःखद निधनानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. याचं कारण असं की अजितदादांनी केलेलं हे काम आणि त्यांची कामाची पद्धत सकाळी 6 वाजल्यापासून त्यांनी कामाचा झपाटा त्यांचा चालत होता. एक या महाराष्ट्राचं उमंत नेतृत्व की ते दिल्लीकडे कूच करणारं नेतृत्व आपल्या या महाराष्ट्राला मिळालं होतं. परंतु काळाच्या या घाल्यानं आपल्या अशा महान नेत्याचा या ठिकाणी आपल्यातून निघून जाणं हे अत्यंत दुःखद
घटना झालेली आहे. मित्र, आज सकाळी 9:15च्या दरम्यान अजितदादा बारामतीच्या 4 सभा घेणार होते. त्या सभेसाठी येत असताना विमानाचा अपघात नेमकं बारामतीच्या जवळ आणि 500 फुटाच्या अंतरावरून विमान खाली उतरत असताना त्या ठिकाणी विमानात स्फोट झाला आणि आपल्या अजितदादांचा त्यामध्ये खऱ्या अर्थानं त्या देहांत झाला. त्या ठिकाणी आणि ताबडतोब त्यांनी त्या ठिकाणी निश्चितपणानं यंत्रणेनं येऊन त्या ठिकाणी त्यानं दवाखान्यात पोच केलं. परंतु आपला नेता आपल्या खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना मदत करणारा, सामान्यातल्या सामान्य कुटुंबाला हवासा वाटणारा, एक नव्हे तर अनेक वेळा या महाराष्ट्राच्या विकासाच्या कामामध्ये सातत्यानं भाग घेऊन आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना खऱ्या अर्थानं त्यांचे विचार पुढे आणणारा आपला हा नेता आपल्यातून निघून गेलेला आहे. म्हणून निश्चितपणानं तुळजापूर वासियाच्या वतीनं या ठिकाणी सर्व पक्षाच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी सभेचं आयोजन करायचं आहे. आणि या ठिकाणी आत्ताच आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, पवार साहेबांच्या गटाच्या मार्फत असेल, या ठिकाणी आपण सर्वजण भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहोत. निश्चितपणानं अशा आपल्या सर्व नेत्यांना, या नेत्यांना आपण निश्चितपणानं जे पवार कुटुंबियावरच नव्हे तर महाराष्ट्रावर जे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, या दुःख सहन करण्याची ताकद पवार कुटुंबियावर जी आलेली आहे ती निश्चितपणानं आहे. तुळजाभवानीची मी अशी प्रार्थना करतो की त्या दुःख सहन करण्याची ताकद सर्वांना मिळावी आणि या दुःखातून आपल्या सर्वांना बाहेर पडण्यासाठी शक्ती द्यावी अशी मी या ठिकाणी आई जगदंबेची प्रार्थना करतो. मी इथे थांबतो.